साळेगाव, जालन्यातील साळेगाव गावामध्ये बरं का. माझं नाव गणेश सकाराम गुलगे. कापूस बेपाऱ्याला दिला होता तो, त्याचं नाव भूषण पटेल नाव आहे त्या व्यापाऱ्याचं बरं का. तर मग त्याचा काटा प्लेट काटा होता. सुरुवातीला वाटलं व्यवस्थित आहे, कारण की 1 किलोचा मिठाचा पुडा त्यावरती ठेवला तो क्लिअर दाखायचा. पण नंतर त्याच्या याच्यामध्ये काय होतं, जॉकेट होतं बरं का, आणि ते रिमोटवर काहीतरी घोळ होता, असं भात झाला. तर मग त्यांनी काय नंतर मग काय केलं, दुसऱ्या गावातील काटा आणला एक बरं का, नामदेव शिंदे म्हणून त्यांचा काटा आणला कापूस मोजत असताना. तर त्याच्यामध्ये ती जी सुरुवातीची जी फारी बसली ती 67 किलो बसली बरं का. कोणत्या त्या काट्यावर दुसऱ्या, आणि जो काटा त्या व्यापाऱ्याचा काटा होता त्या व्यापाऱ्याच्या काट्यावर ती बसली 49. म्हणजे यातली तफावत कमीत कमी 18 किलो बसली. 18 किलोचा घोळ होता ह्यो. आणि आज कमीत कमी त्यांनी म्हणजे झाले 5-6 दिवस झालेले शेतकऱ्याचा कापूस नेलेला आहे, आणि त्या म्हणजे कमीत कमी 300 क्विंटल कापूस गावातून गेलेला आहे. प्रत्येक दिवशी त्याचा 70 क्विंटल किंवा 80 क्विंटल असा कापूस गेलेला आहे. मग विचार करा तुम्ही, जर ह्या गोरगरीब शेतकऱ्या लोकांचा समजा जर 18 किलो फारी मागायचं, तर म्हणजे ती फारी असायची समजा 90 किलोची किंवा 80 किलोची, त्यातून 18 किलो प्रत्येक जणाचा जर 18 किलो कापूस म्हणलं या शेतकऱ्याचा म्हणल्यावर किती चालला तुम्हीच सांगा. हे म्हणजे सर्वसाधारण म्हणजे भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला लुटायचा हा ढवळ्या दिवसा व्यवसायाने मांडला.